जर आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नवीन भरती प्रक्रिया राबवली गेली तर हा खर्च 40% जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। आर्थिक तज्ञांच्या मते ही परिस्थिती भविष्यात महापालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी धोकादायक ठरू शकते। गेल्या 5 वर्षातील आरोग्य विभागावरील खर्च पाहिला तर परिस्थिती अधिक गंभीर दिसून येते। 2020-21 मध्ये आरोग्य खर्च 833 कोटी रुपये होता। त्यानंतर 2021-22 मध्ये तो वाढून 911 कोटी झाला। 2022-23 मध्ये हा खर्च 1230 कोटी रुपयापर्यंत गेला तर 2023-24 मध्ये तब्बल 1373 कोटी रुपये खर्च झाले। आता 24-25 मध्ये हा खर्च 1502 कोटी रुपयापर्यंत पोहोचला। तर माहिती समोर आली आहे, म्हणजेच की महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा वाटा हिस्सा आता आरोग्य विभागावर खर्च होत आहे। महापालिकेचे प्रमुख उत्पन्न स्त्रोत म्हणजे बांधकाम परवानग्या आणि कर संकलन। 25-26 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानग्यामधून 1741 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, तर कर संकलनातून सुमारे 977 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे। मात्र दुसरीकडे आरोग्य विभागावरच 1,500 कोटीहून अधिक खर्च होत असल्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होत आहे। याशिवाय महापालिकेत अनेक पदे रिक्त असल्याने आउटसोर्सिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। अभियांत्रिकी, संगणक, आर्किटेक्ट आणि इतर तांत्रिक सेवांसाठी कंत्राटी संस्थांची नियुक्ती केली जात आहे। यासाठी दरवर्षी 100 ते 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे। आर्थिक ताण वाढत असल्यामुळे महापालिकेने आता नवीन भरती प्रक्रियेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे। स्थायी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यापूर्वी लेखा आणि वित्त विभागाकडून परवानगी घेतली जाणार आहे। म्हणजेच आता महापालिकेच्या प्रत्येक खर्च तपासून आणि पडताळूनच केला जाणार आहे। एकेकाळी राज्यातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी PCMC आज वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सामना करताना दिसते। जर वेळेत खर्चाच्या नियंत्रण आणले नाही तर भविष्यात नागरिकांना कराचा अतिरिक्त भार पडू शकतो। तुम्हाला काय वाटतं? महापालिकेने खर्च कमी करण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी? तुमचे मत तुम्ही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।